नमस्कार. तो हे रे माझा मितवा ह्या मालिकेत आपल्याला असं पाहायला मिळणार आहे, अंजली बेशुद्ध अवस्थेत असते आणि तिथे त्यावेळेला अर्णव समोर राजेश येतो आणि त्याला धमकी देतो, तुमचं जे काही चाललंय ते तुम्हाला जमत नाही, तेव्हा तुम्ही मला फसवण्याचा अडकवण्याचा प्रयत्न करू नका, जसं चाललंय तसं चालू द्यायचं. मी सांगतोय, नाहीतर अंजलीच्या जीवाला धोका निर्माण झाला तर मला सांगायचं नाही. तुम्हाला मी शेवटची वॉर्निंग देतो, असं राजेशने धमकी देत गोड गोड बोलून अर्णवला आता संकटातच पाडलेलं असतं. अर्णवचा संताप होत असतो, त्याला असं झालंय याचं काय करू आणि काय नाही. इकडे आपल्याला हेही पाहायला मिळेल की ईश्वरीच्या वडिलांना आता डिस्चार्ज मिळालेला आहे आणि डॉक्टर पथ्य काय काय करायचे, काय खाऊ घालायचं, गोळ्या औषधं सगळं काही समजावून सांगत असतात. आणि डॉक्टर बोलता बोलता ईश्वरीच्या वडिलांना म्हणतात, तुम्ही ना अजिबात टेन्शन घेऊ नका, लवकरच आपल्या ह्या सगळ्या थेरपीने तुम्ही बरे व्हाल आणि मस्त आनंदी राहायचं, यांना दुःखी होऊ द्यायचं नाही. आनंदी राहिलं की सगळं काही व्यवस्थित होतं, पुन्हा ते पूर्वीसारखे चालू लागतील, बोलू लागतील. अजिबात काळजी करायची नाही, फक्त पथ्य लक्षात ठेवा, औषधं वेळेत घ्या, असं सांगून ते निघून जातात. आणि इकडे अजून राकेश आली नाही म्हणून जयू आत्या बोलू लागते की कुठे गेले आपली जावई. जावई म्हटल्यानंतर का कुणाच ठाऊक ईश्वरीच्या वडिलांना असं वाटतं की तिचं लग्नही झालं. मग ती त्यांना म्हणत असते, काय झालं बाबा, तुम्ही एवढं टेन्शनमध्ये का दिसताय. त्यावेळी बाबा काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात, पण त्यांना काय सांगायचं तेच कळत नसतं. जयू आत्या त्यावेळेला दादाला म्हणते, अरे दादा, अजून आपलं ईश्वरीचं लग्न झालेलं नाही, तिने ना पणच घेतला होता, जोपर्यंत तू शुद्धीवर येत नाही तोपर्यंत ती लग्न करणार नाही, लग्न करेल तर तुझ्या डोळ्यासमोरच करेल, असं तिचा हट्ट होता, त्यामुळे लग्न काही झालेलं नाही. पण आपण आता घरी जाऊन लवकरच ह्या विषयावरती बोलू. पण ते काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात, त्यांना त्रास होत असतो. तितक्यातच बिल भरण्याचा विषय येतो. ईश्वरी म्हणते, मी जाऊन बिल भरून येते. तिथे NGOचा एक माणूस येतो आणि तो सांगतो, तुमचं सगळं बिल पेड झालेलं आहे, त्याच्यामुळे आता तुम्ही घरी जाऊ शकतात, काही टेन्शन नाही. असं म्हटल्यानंतर NGO कोणती आहे हे विचारण्याचा प्रयत्न ईश्वरीने केला, पण त्या व्यक्तीने काहीच सांगितलं नाही. फक्त तुमचं डिस्चार्ज पेपर घ्या, आता तुम्ही घरी जाऊ शकता, असं सांगून तो निघून जातो. ईश्वरीला आनंद होतो आणि खरंच जो कोणी NGOचा व्यक्ती असेल ना, ज्याने आपलं एवढं मोठं बिल भरलं, त्याचं जयू आत्या मनभरून कौतुक करते. देवाचीच कृपा म्हणायला हवी, गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न झाले, सगळं काही सुरळीत पार पडले. आणि दादा, तूही लवकरच बरा होशील, अजिबात टेन्शन घेऊ नको. आणि राहिलं तुला टेन्शन ईश्वरीच्या लग्नाचं ना, आता आपण घरी गेल्यानंतर ह्या विषयावर चर्चा करू, कधी करायचं, कसं करायचं, सगळं काही साग्रसंगीतच व्हायला हवं की नाही, असं सगळं ती बोलू लागते. ईश्वरीला तिचे बाबा डोळ्यांनी काहीतरी खुणवण्याचा प्रयत्न करतात. आता काय बोलण्याचा, काय सांगण्याचा प्रयत्न करताय म्हणून सगळेजण विचारू लागतात, दादा तुला काय सांगायचं आहे, वहिनीला तरी सांगून पाय, वहिनी तू तरी विचार. तर तीही जाऊन विचारते, पण तिलाही हे काय बोलताय तेच कळत नसतं. पण आता जयू आत्या म्हणते, ठीक आहे, आपण सगळेजण घरी जाऊ, निवांत बसू, मग पुढच्या सगळ्या गोष्टी ठरवू, बोलू, हो की नाही. चला आता घरी जायला हवं. ईश्वरीचे बाबा ईश्वरीला काहीतरी खुणाखाना करत असतात. आता तिला ते समजतच नाही काय असेल, म्हणून ती बाबांना विचारू लागते, आता बाबा तुमची अशी परिस्थिती नाही की तुम्ही कागदावर लिहून तरी दाखवलं असतं, तुमच्या हातांची मुवमेंट होत नाही, काय असेल, म्हणून तेही थकून जातात सांगण्याचा प्रयत्न करून करून. आता हे जे काही गूढ आहे हे ईश्वरी लग्नाच्या अगोदरपर्यंत उकलणार का, तिला सगळं सत्य समजणार का, हे सगळं बघायला आपल्याला पुढे मिळेलच. पुढे हेही पाहायला मिळतं, आजी आकाशला घरी आल्याला विचारू लागते, कशी आहे तब्येत आपल्या अंजलीची, बरं वाटतंय का नाही, तिला डिस्चार्ज कधी देणार. असं म्हटल्यानंतर तो म्हणतो, काही काळजी करू नको, त्यांनी तिला ॲडमिट नाही केलं, तिला सलाईन वगैरे दिले, आता तिला घरी घेऊन डॅड येतच आहे आणि तिची तब्येत एकदम व्यवस्थित ठणठणीत आहे. वल्लवी मग प्रश्न करते, तिला कोणत्या हॉस्पिटलमध्ये नेलं होतं तुम्ही. त्यावेळेला तो म्हणतो, का विचारताय असं, ईश्वरीच्या वडिलांच्या हॉस्पिटलमध्येच नेलं होतं, तिथे तिचे वडील हे ॲडमिट होते ना, त्याच हॉस्पिटलला. आता हे ऐकल्यानंतर लावण्याचा संताप होतो. दरवेळेला अर्णवचा काटा फिरून फिरून ईश्वरीपर्यंतच का पोहोचतो, त्याला तिथेच का जायचं असतं. मला तरी भीती वाटते की ही मुलगी पुन्हा आम्हाला दोघांना वेगळं करण्याचा प्रयत्न करेल. वल्लवीही तेच बोलून दाखवत असते. अर्णव तिच्याच मागे मागे करत असतो, ती जिथे जाते तिथेच जात असतो. मला हे असं वाटतं ती मुलगी याला पुन्हा आपल्या जाळ्यात ओढून घेईल. आकाश म्हणत असतो, काय बोलते आई तू हे असं. आणि आजीलाही आता हे पटत नाही. आजीही म्हणते, तिला जर त्याला जाळ्यात सोडायचं असतं तर एवढी पोलीस केस त्याच्या विरोधात का केली असते, घरात येऊन ती किती काय काय फाडफाड बोलून गेली, ती का बोलली असती, तिला जाळ्यात ओढायचं असतं ती गोड गोड बोलली असती ना.
वल्लवी ती पुन्हा एकदा सांगते, हे बघा तुम्हाला ना तिची चालच समजत नाही. असं दाखवायचं मी तुमच्या विरोधात आहे आणि एकीकडे अर्णवला तिच्या जाळ्यातही ओढण्याचा ती प्रयत्न करत असेल. आता हे सगळं आजीला पटत नाही, पण वल्लवी एकदम पटवून सांगते, मला तरी आता भीती वाटत आहे. ती मुलगी स्वतःचं लग्न वडिलांच्या आजारपणाखाली पुढे ढकलत आहे आणि अर्णवलाही तेवढाच वेळ मिळत आहे तिला जाळ्यात ओढण्याचा. आणि अर्णवला जाळ्यात ओढल्यानंतर मग तो पुन्हा एकदा तिच्या मागे जाईल आणि आपल्या लावण्याचं लग्न पुन्हा जसं तसंच राहून जाणार. मला आता ह्या मुलीवर भरोसाच नाही. फक्त ती कधी लग्न करायचं करू दे तिचं, पण आपण आपल्या अर्णवचं लावण्याशी लग्न लावून देऊया बरं, असा हट्ट आता वल्लवीने केलेला असतो. आणि लावण्याही म्हणत असते, अजून किती दिवस मी वेट करायचं, मला सारखी धाकधूक असते ती मुलगी माझ्या अर्णवला माझ्यापासून दूर घेऊन जाईल की काय. हे सगळं त्यांचं बोलणं दारात अंजली आणि मामा ऐकत असतात. लावण्याचा हट्ट असतो आणि वल्लवीचाही असतो की ती मुलगी पुन्हा एकदा अर्णवला स्वतःच्या जाळ्यात ओढून घेईल. काय करायचं, आपण जेवढा जास्त वेळ त्यांना देऊ तेवढा वेळ त्याला गुंडाळण्यामध्ये मिळून जाईल. त्यापेक्षा ना आपण लवकरात लवकर लग्नाचा विषय काढूया. आता आजीही म्हणते, इतक्यातच ॲक्सिडेंट झाला, ॲक्सिडेंटचा एवढा मोठा आरोप त्याच्यावर आलेला आहे आणि आता लग्नाचा विषय काढणं म्हणजे योग्य नाही, त्याला आवडणार नाही. आधीच तू इकडनं तिकडनं लग्नाला तयार झाला आणि आपण हट्ट केला लवकर कर, तर तो पुन्हा एकदा नकार द्यायचा. पण वल्लवी म्हणते, नकात आई, तुम्ही ना त्या मुलीवर विश्वास ठेवू नका. ती मुलगी जेवढा वेळ मिळेल तेवढ्या वेळात ती अर्णवला कधीही स्वतःच्या बाजूने गुंडाळू शकते, त्याच्यामुळे लवकर घाई करायला हवी. आता हे आजीला पटतं आणि आजी म्हणते, ठीक आहे, मी मला बघते आणि जसा वेळ मिळेल तसा लगेचच अर्णवकडे विषय काढून ह्या विषयाचा सोक्षमोक्ष लावते. अर्णव घरी येत असतो. दारातच त्याला राजेश शिट्टी मारत मारत भेटतो, एकदम जसं काही गार्डनमध्ये फिरतोय आणि त्याला म्हणत असतो, लवकरात लवकर तुझं लग्न उरकून टाक. काय बुवा, तुझं लग्न झालं की मला माझ्या इंदोरी जिलेबीशी लग्न करायला. हे ऐकल्यानंतर अर्णव मागे वळून पाहतो. तू कोण सांगणारा मला लग्न कर किंवा नको करू, मी माझं पाहिजे, तू तुझं बघ. पण तो म्हणतो, नाही, तू ना तुझं लग्नात बिझी राहा, मग मला माझ्या लग्नात बिझी राहायला वेळ मिळेल. पुढच्या 7 दिवसाच्या आत तुझं लग्न लावण्याशी करून घे, कारण तिकडे मला 7 दिवसाच्या आतच ईश्वरीशी लग्न करायचं आहे. त्याचं काय आहे, तू जर रिकामा राहिला ना आमच्या लग्नात खोडी करायला येईल. तू तुझ्या लग्नात बिझी राहिला ना आमच्या लग्नात तू येणार नाही, हो की नाही. त्याच्यामुळे मी जे सांगतोय ते ऐकायचं, नाहीतर काय होईल माहिती आहे ना, तुझ्या बहिणीचा मी जीव घ्यायला मागे पुढे विचार करणार नाही. आणि तुझी बहीण तुझ्यासाठी किती जिव्हाळ्याची आहे हेही मला माहिती आहे. त्यामुळे तुला तुझी बहीण जिवंत पाहिजे असेल तर मी जसं सांगतोय तसं कर. हे ऐकल्यानंतर अर्णव आणखी संतापतो, त्याच्यावर चिडून बोलू लागतो, तुझं मी एकही शब्द ऐकणार नाही, तू जसं सांगणार तसं तर अजिबात करणार नाही. आणि मग हसू लागतो राकेश आणि सांगतो, हे बघ, जर तू माझं नाही ऐकलं तर इकडे नाही तर तिकडे तर 2-2 जीव घेण्याचा मला चान्स आहे आणि माझ्या लग्नाच्या दिवशी मी त्या म्हाताड्याचा जीव असा पण घेऊन टाकेल. आणि जर तुला तुझी इंदोरी जिलेबी जिवंत पाहिजे असेल तर तू इकडे लग्नाला तयार हो, नाहीतर तिकडे 2-2 तिरड्या उचलाव्या लागेल तुला माझ्या लग्नाच्या दिवशीच, ईश्वरीची आणि तिच्या बाबांची. आणि इकडे अंजलीचीही मी वाट लावेल. तुला 3-3 तिरड्या कशाने झेपतील, तुला उचलायला कसं जमेल, हो की नाही. मग त्रास देऊ नको मला, मीही तुला देणार नाही. जसं सांगतोय तसं करायचं, नाहीतर तुझ्या बहिणीचा जीव घ्यायला मी काहीही कमी करणार नाही. माझ्या तर मिनिटाचं काम आहे तिचा जीव घेणं. किती सोपं आहे जीव घ्यायचं. इकडे एक अंजलीचा घ्यायचा, तिकडे ईश्वरीचा आणि तिच्या बाबांचा घ्यायचा. कशी वाटली आयडिया. असं सगळं काही अर्णव ऐकत असतो, त्याची तळपायाची आग मस्तकात जाते. संतापलेला असतो आणि हा घाणेरड्या शब्दात काय बोलत असतो. त्याचं सगळं बोलणं तो सहन करत असतो. पण जेव्हा त्याने 3 तिरड्यांची गोष्ट केली, तुझ्या ताईची, ईश्वरीची आणि तिच्या बाबांची, हे ऐकल्यानंतर मात्र त्याचा संताप आणखी जास्त वाढतो. आता तो स्वतःला कंट्रोल करू शकला नाही आणि त्याने काहीही मागे पुढे न पाहता एकदम सनसनीत अशी त्या राजेशच्या कानाखाली वटवलेली असते. राजेश गालावर हात ठेवत निर्लज्जपणे त्या अर्णवला सांगतो, तू कितीही मार रे, मला काही फरक पडत नाही. फक्त मी काय सांगितलंय ना तेवढं लक्षात ठेवायचं. 7 दिवसाच्या आत तुझं आणि लावण्याचं लग्न करायचं, नाहीतर मी जे बोललोय ते करून दाखवतो, तुला मी करून दाखवेल, हो की नाही. असं म्हणत तो अर्णवला उघड धमकी देऊन जातो. अर्णव काहीच करू शकलेला नसतो आणि संतापलेला अर्णव पुढे काय निर्णय घेतो हेही आपल्याला पाहायलाच मिळणार.
आणि हे सगळं तो कसं हँडल करेल, ह्या सगळ्यातनं ईश्वरीला ताईला बाहेर कसं काढेल, कसं दोघींचाही जीव वाचवेल, त्याच्या हातात आता फक्त 6 ते 7 दिवस उरलेले आहे. इकडे ईश्वरी बाबांच्या गोळ्या कोणत्या कोणत्या कधी कधी द्यायच्या आईला सगळं समजून सांगत असते, खाण्यापिण्याचे पथ्येही सांगत असते. आणि पाहता पाहता तिथे राजेशची एंट्री होते. राकेश येतो आणि राकेश लगेच देवाचा अंगारा आणला आहे, मंदिरात गेलो होतो तुमच्यासाठी काका, मी देवाकडे प्रार्थना केली, तुम्ही लवकर बरे व्हा असं म्हणत लगेच अंगारा काढतो आणि काकांसमोर धरतो. अच्छा तुम्हाला नाही लावता येणार, थांबा मीच लावून देतो हं काका, असं गोड गोड बोलत त्यांच्या कपाळाला तो अंगारा लावतो. काका त्याच्याकडे मोठे मोठे डोळे करून पाहत असतात आणि राकेश त्यांना सांगत असतो का तुम्ही काही काळजी करू नका, मी या सगळ्या घराची जबाबदारी घेईल, तुम्ही फक्त आराम करायचा, लवकर बरं व्हायचं, ह्या सगळ्या घराची काळजी घ्यायला मी आहे ना असं म्हणत उघड उघड त्यांनाही तो धमकी देत असतो. आणि ते फक्त त्याच्याकडे पाहत असतात. आता त्यांच्या हातात काहीच नाही करण्यासारखं सांगण्यासारखं. इकडे मात्र जयू आत्या आता राजेशचं कौतुक करू लागते. खरंच जावया असावा ना याच्यासारखा, किती काळजी आहे बघ ना आपली सगळ्यांची, तुझीवाली दादा, मला ना यांचं फारही कौतुक वाटतं, सगळं काही व्यवस्थित हँडल करतात. आता ते बोलत असताना राजेश म्हणतो आत्या तुम्ही किती कौतुक कराल माझं, बस झालं अहो कौतुक, खरं तर मला हे सगळं करायला आवडतं, तुम्ही सगळी माझी जवळची माणसं, आपली माणसं, म्हणून मी हे सगळं करतो. पण आता जयू आत्या म्हणते तुमच्या दोघांच्या लग्नाचा विषय आता पुन्हा एकदा घ्यायलाच हवा, दादा बारा झाला आहे, ठणठणीत झाला आहे, घरी आला आहे, हो की नाही. आता दादाच्या डोळ्यासमोर तुमच्या दोघांचं लग्न उरकलं की दादाची इच्छा पूर्ण होईल. दादाची इच्छा होती ना तुमच्या दोघांचं लग्न लावायची लवकरात लवकर पहिल्या मुहूर्तावर, आता तीच इच्छा आपण दादाची पूर्ण करूया आणि पहिला जो मुहूर्त असेल ना त्याच मुहूर्तावर तुमचं लग्न लावूया. राकेश लाजतो आणि मग बसतो. इकडे ईश्वरीची आई विचारात पडते काय करायला हवं नक्की. आणि ईश्वरीच्या वडिलांना काहीतरी सांगायचा प्रयत्न चालू असतो आणि ते त्यांना सांगता येत नसतं. खरं तर ते नकार देत असतात पण कोणाला काही समजत नाही. आणि त्यांच्यासमोर राकेश जाऊन बसतो आणि म्हणतो हो हो तुम्ही जशी म्हटलात ना पहिल्या मुहूर्तावर, तर तसं तुमची मनातली इच्छा पूर्ण करत मी तुमच्या मुलीशी लग्न करेन हां, अजिबात काळजी करू नका असं म्हणत तिथे तो सगळ्यांना अंगारा लावतो. सगळ्यांच्या सुरक्षेची तो स्वतः काळजी घेणार, सगळ्यांना व्यवस्थित सांभाळणार असं शब्द देतो. असं म्हणत सगळ्यांच्या डोक्याला तो अंगारा लावू लागतो. पण न कळतपणे का ईश्वरीची नजर फक्त तिच्या बाबांवरती असते. तिचे बाबा दुःखी असतात, त्यांना काहीतरी सांगायचे, पण नक्की अशी काय गोष्ट असेल, अर्णवची असेल का असा विचार ईश्वरीच्या मनात येतो. आता हा शोध लावायचा सगळ्यात मोठं संकट ईश्वरीसमोर आहे. बाबांच्या मनात नक्की काय आहे, काय शोध लावू शकते आता ती. इकडे लावण्या जेवणाच्या टेबलवरती विषय काढते, माझ्याशी लग्न लवकरात लवकर कर. आणि चिडलेला अर्णव मग म्हणतो ठीक आहे, 6 ते 7 दिवसात तुझ्याशी मी लग्न करतो, मुहूर्त काढा असं म्हणत त्याने आता लग्नाला होकार दिल्याने सगळ्यांना आनंद झालेला असतो. इकडे राकेशला ईश्वरीची आई सांगत असते 4 मुहूर्त आहे, त्यातला मुहूर्त बघा कोणता घ्यायचा. तर तो म्हणतो सगळ्यात पहिला जो मुहूर्त असेल जो 6 दिवसांनंतरच आहे त्याच मुहूर्तावर लग्न करूया असं म्हणत ईश्वरी तुम्हाला चालेल ना. तर ईश्वरी हा मांडो लावून होकार तर देते, पण बाबा मात्र चेहरा त्यांचा आनंदी नसतो, दुःखी असतात. हे सगळं पाहून ईश्वरीला मनात काहीतरी प्रश्न उत्पन्न होतो की काय आहे बाबांच्या मनात. इकडे मस्त संगीत कार्यक्रम अर्णवचा चालू असतो आणि रूममध्ये जाऊन त्याला चिडवण्याचा कार्यक्रम राजेश करत असतो. त्यावेळेला तुझ्या सगळ्या इच्छा मी कशा अपूर्ण ठेवतो राजेश असं म्हणत त्याच्या गळ्यापर्यंत हात नेत तुझं सगळं भांडं लवकरात लवकर अंजलीताईसमोर मी फोडणार असं त्याने सांगितल्यानंतर पुढे काय होणार पाहूया आपण.